स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। नगर मनमाड रस्त्याचे जे काम सुरू होतं त्यामध्ये पुन्हा एकदा रस्त्याला पुन्हा एकदा मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे ते आहे की आता या रस्त्याच्या खड्ड्याचं जे काम आहे ते डोनाल्ड ट्रम्प जे आहे त्यांच्या भूमिकेमुळे झालेलं आहे। मला खऱ्या अर्थाने त्यांच्या वक्तव्याचं हसू आलं ज्यावेळेस मी माध्यमाद्वारे त्यांचं वक्तव्य पाहिलं की नगर मनमाड रस्ता आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणजे कुठं संदर्भ जुळत नाही, कुठं युद्धाचा संदर्भ जुळत नाही। ओके, हास्यास्पद वक्तव्य मला पाहिल्यानंतर मला सुद्धा कुठंतरी एक लाजिरवाणी गोष्ट वाटते की आपल्या मतदारसंघामध्ये ज्यांनी 5 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांच्याकडून असं जर एक वक्तव्य येत असेल तर चुकीचं आहे। तर मला तर असं उलट आता मी डोनाल्ड ट्रम्पला रिक्वेस्ट टाकणार आहे की तुम्हाला शिवसहाय्यक म्हणून जर कोणाला लागलं तर घेऊन जा म्हणून। नगर मनमाड रस्ता मीच पूर्ण करू शकतो असं दावा केलाय। नगर मनमाड रस्ता मीच पूर्ण करू म्हणणाऱ्यांचा दावा हा फोल आहे। तुम्ही कुठल्या पदावर नाही, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य पण नाही। नगर मनमाड रस्ता माझं वक्तव्य आहे माझ्याच काळात चालू झालाय आणि माझ्याच काळामध्ये संपणार आहे। अनेक अडचणी त्याला आता जो नवीन कॉन्ट्रॅक्टर आलाय तो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आता मी मधल्या काळात अधिवेशनात 2-3 वेळा गडकरी साहेबांना भेटलो। त्या कॉन्ट्रॅक्टरला परत ब्लॅकलिस्ट करायला लावली, त्याची प्रोसेस पण पूर्ण झालेली आहे। आता परत नवीन एखादा चांगला टेंडर एखादं ओपन करून चांगला कॉन्ट्रॅक्टरला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, मी असो किंवा गडकरी साहेबांचा प्रयत्न आहे। तर ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील आहे। कारण तो रस्ता म्हणजे खऱ्या अर्थाने हा मृत्यूचा सापळा झालेला रस्ता आहे। त्या रस्त्याला अनेक अडचणी आहे, पण अडचणीतून मात काढणं गरजेचं असतं। राजकीय भाष्य करण्यापेक्षा काम मला महत्व असतं। त्यामुळं मी पाहिलं असेल मी खासदार झाल्यानंतर त्या कामाचं नवीन टेंडर काढलं, 2दा टेंडर काढलं, नवीन एजन्सी बसली, ती एजन्सी सुद्धा इतकी नाठाळ निघली आणि त्या एजन्सीने काही उपकॉन्ट्रॅक्टरला कामं दिली आणि ते कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या जवळचे ते सुद्धा शोधणं गरजेचं आहे। ते काही राजकीय लोकांच्या जवळचे असल्यामुळं ते मगरूर पद्धतीने त्यांनी कामच केलं नाही। आता कोणाच्या जरी जवळचे असले तर आपल्याला काम होणं महत्वाचं असतं। हा सगळा घटनाक्रम गडकरी साहेबांना मी सांगितला, सगळे फोटोकॉपी व्हिडिओ मी गडकरी साहेबांना दाखवली। त्यामुळं त्यांनी लगेच तात्काळ खाली यंत्रणेला सांगितलं की जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि त्याला परत कुठंच काम घेता येणार नाही अशा परिस्थिती, त्यामुळे त्याचा बंदोबस्त करा आणि नवीन टेंडर आम्ही लवकर काढण्याचे प्रयत्नात आहे। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1 ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।